आगे सर, आगे और आगे, आगे और आगे, आगे। बस आगे भाई रुक जाओ जरा, आगे मत जाओ, यहीं से जूम करके लो। हात पाय टाकू नका। 25 मे पासून हाऊस ब्रेकिंगची वारदात वाढलेले 4 हाऊस ब्रेकिंग झालेल्या, त्यामध्ये मोडस एकच होती की कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोनं आणि चांदी हे केलेलं। आम्ही त्या गुन्ह्याचा तपास करून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की आता एक अप्पू खोटा नावाचा अब्दुल अन्सारी म्हणून आरोपी आहे, तो आता जस्ट जेल रिलीज झाला आहे 24 तारखेला। हे त्याचंच काम असं, त्याप्रमाणे आम्ही तपास सुरू केला आणि कन्फर्म झालं की हाच आरोपी आहे। आम्ही टेक्निकल तपास करून सदर गुन्ह्यामध्ये अप्पू खोटा, सोनी शर्मा, सूरज पवार, सूरज जाधव, आकाश पवार यांना अटक केलेली आहे। त्याच्याकडनं 100 ग्राम सोनं आणि 240 ग्राम चांदी बरामद केलेली आहे। आरोपीचे बॅकग्राऊंड काय? आरोपींचा दिंडोशी जोगेश्वरी कुरार येथे 43 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना सगळ्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन आहे अप्पू खोटाला, अब्दुल अन्सारीला। आणि आकाश जो पवार आहे तो पुण्यात जेल बघून शिक्षा बघून आलेला आहे दिंडोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत। यांचा मोडास कसा असायचा, यामध्ये कसे हे लोक चोरीचा अंजाम द्यायचे? हे रात्रीची चोरी करायचे, याच्यामध्ये पूर्ण 5 जण सहभागी होते, एक टीमवर्क म्हणून ते काम करायचे। कडी कोंडा तोड, जी घरं बंद असतात जे बाहेर जातात त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून ते आत प्रवेश करून चोरी करायची। ह्याच्यामधला एक जो आरोपी आहे जो सूरज जाधव हा तिथेच राहणार आहे आणि तो तिथला टिपर होता, रिक्षा चालक। कुठली घरं बंद आहे हा सगळं त्यांना टिप देऊन त्याप्रमाणे ती कामं करत होती। महिलाचा रोल ही टिपर म्हणून ती काम करत होती। ती आकाश पवार याचं ते जो आरोपी आहे मेन मर्डरचा, त्याचं ती मैत्रीण आहे। नेमका प्रकार काय, नेमका टिपरमध्ये नेमका डील घेऊन जायची नाही ते त्याच्यात ती त्या गँगबरोबर एक महिला असल्यामुळे रात्रीच फिरताना त्या टोळीवर कोण संशय घेणार नाही म्हणून ती त्यांच्यासोबत असायची, बाबा हे आपले मित्रमैत्रिणी चाललेत म्हणून।